श्री स्वामी समर्थ. उद्या 6 मार्च संकष्टी चतुर्थी. भयानक चेतावणी. ही चूक अजिबात करू नका, अन्यथा खूप वाईट परिणाम होतील. 12 राशीनुसार संकष्टी चतुर्थीचे अत्यंत प्रभावी तोडगे. नमस्कार मित्रांनो, उद्या 6 मार्च अत्यंत पवित्र आणि मंगलमयी अशी संकष्टी चतुर्थी. पण सावधान, उद्याचा दिवस जितका शुभ आहे तितकाच एक मोठी भीती आणि चेतावणी सुद्धा शास्त्रात सांगण्यात आलेली आहे. जर उद्याच्या दिवशी तुम्ही अनावधानाने ही एक चूक केली तर त्याचे परिणाम अत्यंत भयानक असू शकतात. गरिबी, घरातील अशांती आणि कामातले अडथळे तुम्हाला ग्रासू शकतात. पण घाबरू नका अजिबात. या दिवशी विशेष गोष्टी आहे, लक्ष देऊन ऐका. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 2 गुप्त वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या उद्याच्या दिवशी तुमच्या घरात असणे किंवा ठराविक ठिकाणी अर्पण करणे तुमचे नशीब पलटू शकते. हे रहस्य मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे एकही सेकंद मिस न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढे जाण्यापूर्वी जर तुमचा भगवान गणेशावर आणि स्वामी समर्थांवर अढळ विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये विसरू नका श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला. आणि विशेषतः ज्या माता भगिनींना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी आहे त्यांनी कमेंटमध्ये आपल्या मुलाचे नाव लिहून ही प्रार्थना नक्की करा. हे गणेशा, माझ्या मुलाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान येऊ दे. तुमची एक कमेंट आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमचे आयुष्य बदलू शकते. भक्तांनो, 6 मार्चची ही चतुर्थी साधीसुधी नाही. या दिवशी ग्रहांची अशी काही स्थिती बनत आहे जी अनेक वर्षानंतर येते. संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी. पण जेव्हा आपण नियमांचे उल्लंघन करतो तेव्हा बाप्पांची कृपा मिळण्याऐवजी आपल्याला कष्टाला सामोरे जावे लागते. उद्या चंद्रोदयाची वेळ, पूजेचा शुभ मुहूर्त आणि कोणत्या मंत्राचा जप करावा हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. आपण उपवास करतो, पूजा करतो, पण शास्त्रानुसार काही अशा गोष्टी आहेत ज्या उद्याच्या दिवशी वर्ज्य आहेत. जर तुम्ही चुकूनही त्याग केल्या तर वर्षभर केलेल्या पुण्याचा नाश होऊ शकतो. म्हणूनच भयानक चेतावणी मी तुम्हाला देत आहे. आता लक्ष देऊन ऐका. उद्या संकष्टीला कोणती चूक करू नये. पहिली सर्वात मोठी चूक म्हणजे तुळशीचे पान गणपतीला अर्पण करणे. शास्त्रानुसार गणपती बाप्पाला तुळस कधीच अर्पण करू नये, यामुळे घरामध्ये दारिद्र्य येते. दुसरी गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नका, विशेषतः घरातील मोठ्या माणसांशी किंवा गरजू लोकांशी. उद्याच्या दिवशी दिलेले दान हे अक्षय असते, पण उद्या जर तुम्ही कोणाचा अपमान केला तर त्याचे वाईट फळ तुम्हाला भोगावे लागते. तिसरी महत्त्वाची चेतावणी, उद्या चंद्रोदयापूर्वी आणि गणपतीच्या पूजेपूर्वी अन्नाचा कणही जिभेला लावू नका. जर शारीरिक कारणास्तव उपवास शक्य नसेल तर सात्विक आहार घ्या, पण तामसिक आहार, कांदा, लसूण, मांसाहार चुकूनही स्पर्श करू नका. ही चूक तुमच्या प्रगतीचे मार्ग रोखू शकते. उद्या सकाळी लवकर उठून स्नान करावे, गणपती बाप्पाला लाल फुले आणि दुर्वा अर्पण कराव्यात. पण मित्रांनो, संकष्टी चतुर्थीला आपल्या मुलांच्या नावाचा संकल्प सोडणे विसरू नका. बाप्पा हा बुद्धीचा देव आहे. जर तुमचे मूल अभ्यासात मागे असेल किंवा त्यांच्या आयुष्यात समस्या असतील तर उद्या त्यांच्या नावाने एक दिवा बाप्पासमोर नक्की लावा. मी पुन्हा सांगते, ज्यांनी अजून कमेंट केली नाही त्यांनी आत्ताच आपल्या मुलाचे नाव लिहून बाप्पाकडे साकडे घाला. हे विघ्नहर्ता, माझ्या मुलाचे सर्व विघ्न दूर कर. ही प्रार्थना खूप शक्तिशाली आहे. आता वेळ आली आहे त्या 2 गुप्त गोष्टींची ज्याची मी सुरुवातीला उल्लेख केला होता. या 2 वस्तू तुमच्या आयुष्यातील आर्थिक चणचण आणि घरातील नकारात्मकता कायमची दूर करतील. पहिली वस्तू 2 लवंगा. उद्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची आरती करताना एका वाटीत 2 लवंगा जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा.
यामुळे घरातील वास्तुदोष आणि नजरदोष संपून जातो. दुसरी वस्तू, एक सुपारी आणि नाणे. पूजेच्या वेळी गणपतीच्या चरणाशी एक सुपारी आणि 1 रुपयाचे नाणे ठेवा. पूजा झाल्यावर ती सुपारी आणि नाणे एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. यामुळे तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि धनलक्ष्मी स्थिर राहील. तसेच 12 राशीनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करावे अत्यंत प्रभावी आणि सोपे तोडगे. मेषरास, गणपती बाप्पाला गुळाचा नैवेद्य अर्पण करावा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे तुमच्या रागावर नियंत्रण राहील आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. वृषभरास, गणपतीला पांढरी फुले आणि अक्षता अर्पण कराव्यात आणि अथर्वशीर्षाचे पठण करावे. यामुळे आर्थिक स्थैर्य लाभते आणि घरातील कलह दूर होतो. मिथुन रास, बाप्पाला हिरव्या मुगाचे लाडू किंवा हिरवे वस्त्र अर्पण करावे आणि 21 दुर्वांची जोडी अर्पण करावीत. यामुळे तुमची बुद्धी तल्लख होईल आणि व्यवसायात मोठी प्रगती होईल. कर्क रास, गणपतीला कच्च्या दुधाचा अभिषेक करावा आणि लोण्याचा नैवेद्य दाखवावा. यामुळे मनातील भीती दूर होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. सिंहरास, बाप्पाला लाल रंगाचे फूल आणि शेंदूर अर्पण करा. यामुळे समाजात मान सन्मान वाढेल आणि सरकारी कामातील अडथळे दूर होतील. कन्या रास, गणपतीला हिरव्या विलायचीचा नैवेद्य दाखवावा आणि विघ्नहर्त्याचे नामस्मरण करावे. यामुळे आरोग्याच्या तक्रारी दूर होतात आणि नोकरीत बढतीचे योग येतात. तुळ रास, बाप्पाला पांढरी चंदन लावावे आणि साखर फुटाण्यांचा प्रसाद वाटावा. यामुळे वैवाहिक आयुष्यात गोडवा येईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. वृश्चिक रास, गणपतीला डाळिंबाचा नैवेद्य दाखवावा आणि लाल धागा गणपतीच्या चरणांना स्पर्श करून हाताला बांधावा. यामुळे शत्रुबाधा दूर होईल आणि रखडलेली कामे, मालमत्तेचे व्यवहार पूर्ण होतील. धनुरास, बाप्पाला पिवळ्या रंगाची मिठाई जसे बेसन लाडू आणि पिवळी फुले अर्पण करावीत. यामुळे भाग्योदय होईल आणि शिक्षणात किंवा परदेश गमनात यश मिळेल. मकर रास, गणपतीला निळ्या रंगाचे फूल किंवा शमीची पाने अर्पण करावीत. यामुळे शनिदेवाचा प्रकोप कमी होतो आणि कष्टाचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होते. कुंभरास, बाप्पाला सुकामेवाचा नैवेद्य दाखवावा आणि गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. यामुळे मानसिक शांती लाभते आणि नवीन व्यवसायात सुरू करण्यास मदत होईल. मीनरास, गणपतीला केसर मिश्रित दूध अर्पण करावे आणि पिवळ्या अक्षता वाहाव्या. यामुळे आध्यात्मिक प्रगती होईल आणि मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. भक्तांनो, उद्याचा दिवस गमावू नका. सांगितलेल्या चुका टाळा आणि या 2 वस्तूंचा उपाय नक्की करा. बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, ही चरणी प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर पुण्य कमावण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, कारण ज्ञान वाटल्याने पुण्य मिळते. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये विसरू नका लिहायला श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. तुमच्या मुलाचे नाव लिहायला विसरला असाल तर आत्ता लिहा आणि बाप्पाचा आशीर्वाद मिळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.